अजितदादांच्या मागणीनुसार त्यांच्या मनात जरी नसलं तरी अजितदादांच्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं गरजेचं आहे. सुनेत्रा वहिनींवर टीका करून होणार नाही. हे जे टीका करणारे आहेत यांचा राजकीय स्वार्थ आहे. काळाने अजितदादांना आमच्यापासून लांब नेलं. आमच्यासारखा कार्यकर्ता सावरू शकत नाहीये. आज 4थाच दिवस आहे हो. म्हणजे त्या माऊलीला तिच्या दुःखावर फुंकर घालायला सुद्धा तेवढी सवड या राजकारणातल्या काही जी लोक आहेत त्यांनी दिली नाही. आणि त्यांनी आमच्यासाठी, महाराष्ट्रातल्या परिवारासाठी स्वतःच्या दुःखावर स्वतःचं कुंकू एवढं अचानकपणे गेल्यानंतर सुद्धा दगड ठेवून निर्णय घेतल्यावर टीकाकारांना काय ते टीकाच करणार. परंतु ही जी ताकद त्यांना दिलेली आहे, अजितदादा कामाचे माणूस होते. मी थोडासा आता अजितदादा पितृदेव झालेले आहेत आणि त्यांनी सुनेत्रा वहिनींना ती ताकद दिलेली आहे. टीकाकारांचं काही नाही. टीकाकार असेही टीका करणारे, परंतु मी खरंच खासदार सुनेत्रा वहिनींचे पाय धरून त्यांचं धन्यवाद म्हणेल की तुमचं दुःखावर तुम्ही दगड ठेवून दादांच्या परिवारासाठी, आमच्यासाठी हा निर्णय घेतला आणि तो अत्यंत योग्य आहे. म्हणणाऱ्याला काही जात नाही की 10 दिवस जायला पाहिजे होते, हे होऊन जायला पाहिजे होतं. पण तोपर्यंत ह्याच टीका करणाऱ्या लोकांनी आधीच सगळं हिरावून गेलंय. आमचं संपलेलं आम्ही. आणि त्यातनं जर यांनी सगळ्याच गोष्टीचं जर चुकीचं केलं तर अजितदादांना काय उत्तर देतील सुनेत्रा वहिनी. त्याच्यामुळे सुनेत्रा वहिनींनी घेतलेला निर्णय हा अत्यंत योग्य आहे. त्या आतापर्यंत माननीय अजितदादांच्या पडद्यामागे राहून सक्षमतेने काम करत होत्या आणि त्यांची इच्छा नसताना नियतीने त्यांना ही वेळ आणलेली आहे की आता ते अजितदादा नसताना सगळ्यांसमोर दादा ज्या पद्धतीने काम करत होते त्याच्यावर ते पावले टाकत होते. अशी कोणती भीती होती की अचानक अशा पद्धतीने निर्णय घेऊन टाकला? अशी कोणती भीती नाही. भीती वगैरे लक्षात घ्या. भीती वगैरे कोणती होती कोणती नव्हती ती शपथ घेता आली असती. काल सावडण्याचा कार्यक्रम होता, अस्थि विसर्जन होती, त्याच्या आतच तुमच्याच चॅनलवर सगळ्या बातम्या होत्या. त्याच्यामुळे काही गोष्टी दुःख बाजूला ठेवून योग्य निर्णय घेणं गरजेचं असतं आणि ती समय सूचता, तोही निर्णयाची क्षमता माननीय खासदार सुनेत्रा वहिनींनी दाखवली. आणि त्यांच्या मनात नसताना सुद्धा फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिवारासाठी की जे अनाथ आम्ही झालेलो आहोत, आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी हा निर्णय त्यांना भाग घेणं पाडलेलं आहे आम्ही लोकांनी. आता म्हणालात की अजित पवार यांच्या जाण्यानं सगळं काही हिरावून घेण्यात आलंय आणि बाकीच्या गोष्टी जर चुकीच्या केल्या गेल्या तर अजून आमचं नुकसान होईल. काय आणि पुढे हे चुकीचं करण्याची भीती पक्षातील नेत्यांना वाटते आहे? म्हणजे असं काय घडू शकतं जे एवढी सगळी लगबगीने सगळी तयारी उपमुख्यमंत्री पदाची केली जाते? लगबगीने वगैरेचा विषय नाहीये. लक्षात घ्या की जे कोणी स्वप्नात बघितलं नव्हते ते जर घडलेलं आहे ते एवढं शॉकिंग आहे की आम्ही अजूनही सांगतो सावरलेलो नाही आहोत. आणि आमचं रक्ताचं नातं नसताना आम्ही सावरलेलं नाही आहोत. त्यांचं तर कुंकू गेले, त्यांना वाटलंही नव्हतं. परंतु आम्हीच वहिनींना विनंती केली होती, वहिनी हे सगळं सावरणं फक्त तुम्ही सावरू शकता. आणि अजितदादांच्या मागे सुनेत्रा वहिनी असतील, पारदादा असेल, आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी या गोष्टीचा निर्णय घेतला. आणि दादांच्या सोबत तर आम्ही होतोच आणि त्याच जोमाने आम्ही वहिनींच्या सोबत दादांचे कार्यकर्ते मावळे म्हणून सोबत आहोत. वहिनींना हा निर्णय घ्यावा लागला आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत की त्यांनी तो निर्णय महाराष्ट्रासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या सर्व परिवाराच्या कुटुंबासाठी हा निर्णय त्यांनी घेतला. राजकीय काही चर्चा झाली होती का हा एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी? एक लक्षात घ्या, माननीय अजितदादांनी आधी झालं ते गंगेला मिळालं, एकत्र येणे, ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ झाल्यानंतर पवार कुटुंब बसेल आणि योग्य जो काही त्यांचा निर्णय असेल तो घेतील आणि तो निर्णय
आम्हाला वहिनी सांगतील आम्हाला तो मान्य असेल. जसा दादांचा आदेश आम्हाला मान्य होता त्याचप्रमाणे दादांच्या जागेवर सुनेत्रा वहिनी साहेब आहेत, त्यामुळे ते जे आदेश देतील तो आम्ही सगळे मानू. काही राजकीय संधीसाधू लोकांमुळे इतकी लगबग करावी लागली का? आणि जर दोन्ही पक्ष एकत्र येण्याची पूर्वतयारी झालेली होती तर मग दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर निर्णय का घेतला गेला नाही? एक लक्षात घ्या, दोन्ही पक्ष येण्याची जी काही वेळ होती ती अजितदादांनी ठरवलेली होती. ती संपूर्णतः माननीय सुनेत्रा वहिनींना या सगळ्या गोष्टी माहिती होत्या, परंतु एकत्र झालं नव्हतं. ही एकत्रित बोलण्याची जी वेळ होती ही एकत्र आले असते आणि मग असा जर घटना घडली असती आणि मग विचारून केलं असतं तर योग्य झालं असतं. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादांच्या या दुःखामध्ये सुनेत्रा वहिनींना जो काही अधिकार किंवा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदारांनी झिरवळ साहेबांनी पण सांगितलं यांनी दिलेला आहे त्यातनं हा निर्णय घेतलेला आहे. भवितव्यामध्ये दोन्ही म्हणजे संपूर्ण पवार कुटुंब बसून एकत्रेचा जर निर्णय असेल ती दादांची इच्छा होती, त्यामुळे वहिनी त्या पद्धतीने ती अंमलबजावणी करतील ती आम्हाला खात्री आहे. परंतु आज जो वहिनींनी निर्णय घेतलेला आहे हा त्यांचा नसून हा महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, त्यांना हा निर्णय आम्ही घ्यायला भाग पडलेला आहे. आणि मी परमेश्वराबरोबर अजितदादांनीच त्यांना कुठेतरी ती एक सद्बुद्धी किंवा म्हणतो ना आपण एक त्यांना बुद्धी दिली असेल की ही पावलं उचलणं गरजेचं आहे आणि त्यानुसार त्यांनी ती पावलं उचललेली आहेत.